1 लाखाचं खत विकत घेतलं तर 18,000 रुपये त्या खतापोटीच खताच्या रकमेतूनच सरकारकडे जमा होतात आणि 18,000 कोटीतून 6,000 कोटी तुम्ही देणार म्हणजे 12,000 हे आमचेच तुमच्याकडे बाकी आहेत. असे सगळ्यांवरती म्हणजे बी बियाणे असेल, खतं आहेत, काही जंतुनाशक फवारण्या आहेत, त्याच्यानंतर कृषी पंप आहेत. ही सगळी म्हणजे शेतकऱ्याला एका बाजूने लुटायचं आणि दुसऱ्या बाजूने उदारपणाचा आव आणायचा, हा सगळा आव, हे सगळं ढोंग हे शेतकरी भोगतायत. आणि जर या सरकारला असं वाटत असेल की अशा काही खोट्या मलमपट्ट्या दाखवण्यासारखं केलं तर हे सगळे चिडलेले लोक शांत होतील, अजिबात होणार नाही. शेतकरी आणि संपूर्ण महाराष्ट्रातली जनता पुन्हा वाट बघते की विधानसभेच्या निवडणुका कधी होत आहेत. आणि मला खात्री आहे की ह्यांचं हे काही ढोंग आहे. आपण दरवेळेला असं म्हणतो ना की लबाडा घरचं अवतण, जेवल्याशिवाय खरं मानायचं नाही, तर हे लबाडा घरचं अवतण आहे. या खोट्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या थापा, जसं अच्छे दिन आएंगे, 15 लाख रुपये येतील, आता कोणी त्याच्याबद्दल बोलत नाही. तसं निवडणूक झाल्यानंतर हे सांगतील, हे तर जुमले होते. माझं तर मत आहे की अर्थसंकल्प आहे का जुमला संकल्प आहे. त्या जुमलाबाजीला आता लोक भीक घालणार नाहीत. यांनी कितीही काही करण्याचा आव आणला तरी सुद्धा जनता याला फसणार नाही आणि जनता महाराष्ट्र लुटणाऱ्यांना पुन्हा एकदा निवडून देईल असं मला काय वाटत नाही.